या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। मनसेचे राज ठाकरे साहेब आज सोलापूर दौऱ्यावर आलेले आहेत। आज ते विधानसभा न्याय मीटिंग घेणार आहे। दरम्यान त्यांना भेटण्यासाठी अनेक जे कार्यकर्ते चाहते आलेले आहेत। साहेबांना भेटण्यासाठी काय वाटतं? होईल ना होईल चिन्ह तर चांगलंच आहे लढवणार ते विद्यार्थी सेनेचे राहुल साहेब पण आहेत त्याच्याशी बोलू शकतात। सोबळावर लढण्याचा आहे कसं असेल बीजेपी काँग्रेस आता महाराष्ट्राचं राजकारण आपण पाहिलं तर सगळं चिक्क झालेलं आहे। याला तर महाराष्ट्र नवाच्या एक पर्यायामुळे या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। आता आमचं जो मी माढा तालुका या मतदारसंघातून येतो, पण त्या ठिकाणी पंढरपूर असेल, माढा बार्शी या ठिकाणी पूरक वातावरण आहे मनसेला। सोलापूर शहराची जास्त प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळतो आणि या ठिकाणी नक्कीच आमचं रेल्वे इंजन महाराष्ट्रामध्ये राजकारणात या ठिकाणी धावेल। साहेबांनी महायुतीत सहभागी व्हायला पाहिजे का सोबळावर लढलं पाहिजे मनसे? तो साहेबाचा जो आदेश असेल तो पूर्ण त्यांचा अधिकार आहे। त्यांचा जे आदेश आम्ही मान्य करून त्या ठिकाणी कामाला लावू। लोकसभेला शांत होते पण आता विधानसभा सोबळावर म्हणतात, काय वाटतं? नक्कीच ते सांगितलं तुम्हाला की आता जे चारही पक्षांनी जे चिखल केलेलं आहे त्याला पर्यायामुळे एकच महाराष्ट्र मनसेना आहे आणि याचाच फायदा आम्हाला 100% होईल असं आम्हाला सर्व मनसैनिकांना वाटतं। आणि नक्कीच या ठिकाणी आम्हाला ज्याचा चांगलं वातावरणात आमचे उमेदवार आमदार निवडून येतील। राज ठाकरे साहेबांनी स्वतः उमेदवार म्हणून उभं राहायला पाहिजे काय निवडणुकीत? नाही मतदारसंघातून कुठले तरी नाही, ते राज ठाकरे म्हणजे आता जे उभे राहतील ते उमेदवार म्हणजे राज ठाकरे। 288 मतदारसंघाचे जेवढे उमेदवार उभे राहतील ते राज ठाकरे म्हणूनच लोक त्यांना मतदान करतील। कुठून आलं दादा? काय सोलापूरमधलं कशासाठी थांबलं? साहेबांची घरी गेलं किती दिवशी झालं? 4 तास झाले सर, 7 वाजता थांबलं। का आवडतं राज ठाकरे साहेबांमध्ये असं काय आहे? सगळं आमच्यासाठी ते पंढरपूरचे जसे विठ्ठल आहे तसं आमच्यासाठी ते विठ्ठल आहे। 5 वर्षानंतर सोलापुरात आले। 5 वर्ष बरोबर आहे साहेब। आम्ही कमीत कमी 20 वर्ष झालं साहेबांसाठी भेट घेण्यासाठी थांबलो। 20 वर्ष झालं साहेब भेट घ्यायची मग आज वेळ आला तर आता त्याच्या अगोदर किती भेटलं? नाही पहिल्यांदाच घेऊन आले। हां बुके घेऊन आले। काय वाटतं भेट होईल? वाटतं होईल 100% भेट होईल। कुठून आला? कायच बोलत नाही, सोलापूरमधून बोलतो बाप तू बाप एकही आहे। ठीक आहे, साहेबांना भेटायला? हां त्याच्या अगोदर कधी भेट झाली? पहिल्यांदाच 5 वर्षानंतर सोलापुरात आले। कसं आहे वातावरण? एकदम छान व्यवस्थित, कायच हरकत नाही, कुणाच काय नाही हां ठीक आहे। यशोधर हॉस्पिटलमधून आला आहे, कोल्हापूरचा आहे। साहेबांना भेटायला आलेलो आहे। भेट आहे काय म्हटलं? भेटण्यासाठी आलं काय? आता भेट पण आले। कुठून आलं तुम्ही? सिद्धेश्वर साखर कारखान्यापासून आलेलो आहे। बाळासाहेब ठाकरे आहे, एवढ्या एका मतासाठी आणि पूर्ण देशामध्ये राजसाहेब ठाकरे असे एकमेव व्यक्ती आहेत जे कुठल्या पक्षात जातात किंवा कुणाशी आपला पक्ष बदलतात। पक्ष बदलत जात म्हणजे कुणाला जसं बाकीचे एकमेकांना अनाईस वगैरे करतात तसं राज ठाकरेंचं नाही। तर महाराष्ट्रामध्ये देशात एकच नेता एक म्हणजे राजसाहेब ठाकरे। 288 जागा लढवणार म्हणतात साहेब, काय वाटतं? 288 सहभागी 100% होतात। साहेबांनी स्वतः उभं राहायला पाहिजे का आमदार? साहेबांच्यावर निर्णय। तुम्हाला काय वाटतं? काय कारण एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासारखे एक चेहरा राज ठाकरे साहेब आहेत, त्यांनी देखील न्यायला पाहिजे। साहेबांची तुलना यांच्यासोबत होऊ शकत नाही। त्यामुळे बाळासाहेब ठाकरे जसं होते तसं राज ठाकरे साहेब आहेत। दुसरे बाळासाहेब ठाकरे म्हणजेच राज ठाकरे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।